मागील दिवसांपासून महसूल विभागानंतर आता बांधकाम विभागात मोठ्या कारवाईचा धमाका सुरू असून जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील तब्बल 111 कोटी 63 लाख रुपयांचा सुरक्षा अनामत अपहार प्रकरणात कार्यकारी अभियंता नितीन भोये आणि रोखपाल कॅशियर अजिंक्य पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे। या कारवाईमुळे संपूर्ण बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे। विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिचंद्र भोये यांच्यासह 3 आमदारांनी विधानसभेत या प्रकरणावर लक्षवेधी सूचना मांडली होती। जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारांच्या परत न घेतलेल्या सुरक्षा अनामत रकमेतील 111 कोटी 63 लाख रुपये परस्पर काढण्याचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता। या लक्षवेधीची दखल घेत कार्यकारी अभियंता नितीन भोये आणि कॅशियर अजिंक्य पाटील यांचे तत्काळ निलंबन केले। या प्रकरणात विक्रमगडचे नगराध्यक्ष निलेश रमेश पडवळे उर्फ पिंका पडवळे आणि यज्ञेश अंभेरे हे 2 मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे। या दोघांविरुद्ध जव्हार दिवाणी व फौजदारी न्यायालयाने अटक वॉरंटही जारी केले होते। विशेष म्हणजे जव्हार SBI बँकेत जमा असलेल्या सुरक्षा अनामत रकमेतील ही अफाट रक्कम काढण्याचा कट बँक कर्मचाऱ्यांच्या चौकसापणामुळे उघडकीस आला आणि मोठा आर्थिक घोटाळा थांबवण्यात यश आले। दिनांक 28/11/2025 ला रात्री उशिरा ठाणे येथून आरोपींना अटक करून 29/11/2025 ला जव्हार न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने त्यांना 4/12/2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली। मात्र आर्थिक गुन्हे शाखेने या निर्णयाविरोधात भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयात अपील दाखल केले। 10/12/2025 ला सुनावणीअंती न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडी रद्द करून 12/12/2025 ला जव्हार न्यायालयात शरण येण्याचे आदेश दिले। मात्र आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने अखेर जव्हार न्यायालयाने दोघांविरोधात पुन्हा अटक वॉरंट जारी केले। जनतेचा संतप्त सवाल, पोलीस चौकशी आधी निलंबन नंतर हवे होते। या संपूर्ण प्रकरणात कार्यकारी अभियंता आणि कॅशियर यांचे घाईघाईने निलंबन का करण्यात आले असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत। पोलीस चौकशी पूर्ण होण्याआधीच निलंबन केल्याने खरे सूत्रधार कोण, गट कुणी रचला, पैसा कुणाच्या इशाऱ्यावर काढण्याचा प्रयत्न झाला, हे मुद्दे दाबले जात आहेत का असा संशय व्यक्त केला जात आहे। तसेच पिंका पडवळे आणि यज्ञेश अंभेरे हे फरार असताना पोलीस त्यांना अटक करण्यात अपयशी का ठरत आहेत? आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे। 111 कोटींच्या घोटाळ्यात खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवून मोठे मासे वाचवले जात आहेत का? या प्रकरणातील खरे राजकीय व प्रशासकीय सूत्रधार कधी उघड होणार असा संतप्त रोषपूर्ण सवाल आता संपूर्ण पालघर जिल्ह्यातून उपस्थित केला जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।